एक मोठी बातमी आहे। शक्तीपीठ महामार्गाबाबत विरोधक आक्रमक झाले। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर विरोधकांकडून मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली। त्यावेळी राजू शेट्टी यांचा संदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं जयंत पाटील म्हणाले। तर त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आणि त्यानंतर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। तर त्यांचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल म्हणून ते आमच्या बाजूने उभे राहिले नसतील। त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही। तर त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं। त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असा काढण्याची काही आवश्यकता नाहीये। मी आता भाषण करणंही चोरीचं झालेलं आहे।